विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। मी विशाल जगदाळे आपल्यासाठी दरवेळेला वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन येत असतो आणि आज देखील आपल्याबरोबर असंच एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व असणार आहे जे की धाराशिवमध्ये प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। धाराशिवमधील आपल्याबरोबर आहेत भारतराव मारुतीराव कोकाटे सर आणि विशेष असं कारण आहे आज खरं तर त्यांना भेटण्यापाठीमागचं। आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आजपर्यंत त्यांनी आपला एकही वाढदिवस साजरा केलेला नाही आहे। आणि काका मला सगळ्यात आधी तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। वाढदिवसाच्या शुभेच्छा घेत असताना मला आनंदच होत आहे। बरं, परंतु मी याच्यापूर्वी हां, कुठलाही मी वाढदिवस केलेला नाही बरं, आणि हा वाढदिवस मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या हां हां मार्गदर्शनाखाली म्हणा, अगर त्यांच्या ह्याच्यातून सहकार्यातून म्हणा वाढदिवस हे ते करत आहेत। काय ते करत आहेत बरोबर। आणि हा वाढदिवस साजरा करण्याकरता त्यांनी माझ्याकडून कुठलंही म्हणजे मदत घेतलेली नाही। बरं, स्वतःच्या ह्याच्यातून ते करत आहेत। आगळा वेगळं व आपण एवढं कमवता असताना सुद्धा हां 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 त्यांनी माझ्या म्हणजे कुठल्याही पैशाला हात न लावता काय न लावता त्यांनी आपला माझा वाढदिवस करण्याचा साजरा करत याचा आनंद वाटतोय कुठंतरी। मला याचा अगदी आनंद होतो। माझ्यात वावरत असताना बरं, की असं सून आणि मुलगा हां, इतक्या प्रेमाने येऊन म्हणजे आपल्या वडिलाचा वाढदिवस साजरा करता असं तर मी अजून कुठं म्हणजे एवढं बघितलेलं नाही। बरोबर। आणि माझी मुलाला आणि सुनाला पण एवढी माझ्याविषयी तळमळ असते किंवा एवढी ती माझी काळजी करतात। मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ते माझ्या काळजीत असतात। बरोबर। मी सहजासहजी जरी कुठं मी बाहेर निघालो केलो तर मुलगा जर नसला तर मुलानं सांगून ठेवलेलं असतं की सुनेल किंवा पापा जर कुठं चालले तर त्यांना विचारे जा, नाहीतर त्यांना म्हणून सांगून जात जावा म्हणून असं ते नेहमी म्हणत। आणि त्यांनी मला असं कधी मोकळं सोडलेलं नाही बरं, की बाबा तुम्ही कुठे जाता, तुमचा एवढे आजार आहेत हे आहेत, तर चक्कर येते करती, पडलात केलात तर आम्हाला माहिती असावं। बरोबर बरोबर। म्हणून ती माझी नेहमी काळजी करतात। बरोबर, म्हणजे सून आणि मुलगा दोघंही काळजी करतात, काळजी घेतात। आणि कुठंतरी समाजामध्ये हे जे आहे म्हणजे काळजी करण्याचं जे वयोवृद्ध लोकांचं जी काळजी घेणं गरजेचं असतं, हा गुण कुठंतरी कमी होताना दिसतोय असं आपल्याला वाटतं का? तुम्ही समाजामध्ये फिरताय किंवा तुमचा अनुभव पाहता, तुम्हाला काय वाटतं? आज मी समाजात फिरत असताना मला माझ्या मुलासारखे किंवा सुनेसारखे आज मी जोडपं पाहिलंच नाही। एकही जोडपं अजून माझ्या म्हणजे नजरेमध्ये पडलेलं नाही। मग म्हणजे असे कितीतरी लोक श्रीमंत असतील, क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, हे असतील, पण त्यांचे जर आपण आईबाप बघायला गेले तर त्या दोघांनी मिळून सुनानं आणि मुलानं त्यांना एक वृद्धाश्रमामध्ये एक कारावास मध्ये म्हणजे पाठवलं अशी त्या आईबापाची म्हणजे ही होती कल्पना होती की बाबा आपल्याला एवढं आपण मुलाकरता दुःख होतं, आपण आपल्या मुलाला एवढं शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्याच्याविषयी नाही त्या कस्ता खाल्ल्या, काळेला पैसे असतील नसतील कशाही परिस्थितीतून त्यांनी आपल्याला शिकवलं। बरोबर। पण एवढं का त्यांनी त्यांची काळजी करून आज त्यांची काय अवस्था आहे? काका मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की आता तुम्ही 75 वर्ष आता तुम्हाला पूर्ण होत आहेत,
वयोवृद्ध व्यक्ती जी असते, आजी असतील, आजोबा असतील, काका काकू असतील, वयोवृद्ध व्यक्तींच्या आयुष्यामधलं म्हणजे त्यांना काय हवं असतं, 70-75 वर्षाच्या एका व्यक्तिमत्वाला काय हवं असं वाटतं? त्यांना आपल्या कुटुंबाचं प्रेम हवं असं वाटत असतं. बाकी काही त्यांची अपेक्षा नसते. काही अपेक्षा नसते. बरोबर आहे. खरं तर आपण काकांशी अतिशय छान अशा गप्पा मारत आहोत आणि खरं तर आणखी एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की कोकाटे काका हे धाराशिवचे वतनदार आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला बराचसा इतिहाससुद्धा उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. काका, मला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुमचं बालपण कसं होतं, तुमच्या पूर्वजांबद्दल काय सांगाल, ह्याबद्दल जाणून घ्यायला आम्हालाही आवडेल आणि प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. माझं बालपण एवढ्या आजारात गेलेलं आहे बरं की नाही ते आजार मला त्या काळात बरं ते काय पूर्वी ते आता कसले त्याला आजार म्हणते मला माहीत नाही एवढं, पण नळगूत देवीची लस वगैरे ते सगळं. पण नळगूत म्हणून एक नावाचा आजार होता. असं पोट मोठं होणं, बरं हातपाय काड्यासारखे होणं, बरं हे मला आजार झालेला होता. आणि हे आजार झाले असताना माझं म्हणजे शरीर नुसतं हे झालेलं होतं. बरं म्हणजे मला काय ते आठवत नाही, पण तो माझ्या आईने मला सांगितलेली कहाणी. बरोबर. किंवा ह्या आजारामुळं खाणं तर कुठलंच नव्हतं. बरोबर. पण ह्याच्यात त्या अवस्था. आणि मी एवढं म्हणजे ही झालो होतो की आमच्या वडिलाला सुद्धा मी मेलो हां अशी एक त्यांची धारणा झाली. बरं बरं. आणि मला म्हणजे त्यांनी पुरण्याची इतकी तयारी केली. बरं. हां. पण आमच्या आईनं मला असा एक ह्याला आपल्या डोळ्याच्या पापणीला चिमटा घेतला. हां आणि ती चिमटा घेतल्यामुळं माझी थोडीशी पापणी खालवर झाली. हां. मग खालवर झाल्यानंतर आईला वाटलं अरे अजून मुलात काहीतरी आहे. बरोबर बरोबर. म्हणून त्यांनी आपल्या म्हणजे मालकाला सांगितलं की बाबा मुलगा अजून जिवंत आहे तर असं काही करू नका. बरोबर. म्हणून ती पुन्हा त्यांनी ऐकलं आणि ते विषय तिथं क्लोज झाला. म्हणजे आपल्याला जिवंत असताना समाधी मिळणार होती असा प्रकार यातला. कारण त्याच्या पाठीमागचं पण एक कारण असेल, दैवी चमत्कार म्हणावा लागेल. आणि पुढं भविष्यात जाऊन धाराशिवमध्ये एक नवीन इतिहास निर्माण होणार होता. तर त्या इतिहासाकडे आपल्याला जायचंच आहे. मला थोडंसं आणखी थोडं पाठीमागे जावं असं वाटतंय. तुमचे वडील मारुतरावजी कोकाटे तर हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वातंत्र्य सैनिक असताना त्या संदर्भातलं काय तुम्हाला आठवतं का, किंवा काय सांगाल त्या संदर्भातलं? मला आठवणारा इतिहास थोडा बरं का, मला काही जास्त येत नाही. भाई आपले गांधीजी फुलचंद गांधी म्हणून होते. हे दोघं जण उभा टाकलेले होते एकमेकाच्या प्रतिस्पर्धीमध्ये. त्यावेळेस एक थोडंसं मला आठवते की आमचे वडील शकापमध्ये होते आणि ते काँग्रेसमध्ये होते. तर त्यावेळेस उद्धवराव दादा जास्त मताने निवडून आले आणि फुलचंद गांधी पडले. तर एक आमच्या या धाराशिव नगरीला पूर्वीपासूनचा एक आगळा वेगळाच इतिहास आहे. बरोबर. वरी सत्ता एकाची राहायची आणि खाली सत्ता एकाची राहायची. बरोबर. आणि असं होत असल्यामुळं त्याच्यामुळं कुठंतरी धाराशिवच्या विकासामध्ये आपल्याला जेवढा विकास होणं आवश्यक तेवढं वाटत नाही. बरोबर आहे. पण स्वातंत्र्य सैनिक असताना त्या संदर्भातला आपण काय सांगाल? आता मला सांगितलेल्या म्हणजे वडिलांनी सांगितलेल्या कथा, तर त्यावेळेस रजाकार फार माजलेले होते. रजाकार फार हे झालेले होते. आणि हे रजाकार आपल्या म्हणजे हिंदू लोकांना जाणून बुजून काहीतरी म्हणजे उद्भवून त्याच्याबरोबर भांडणं करणं, सवरणं, त्याला मारहाण करणं. आता आमचे वडील शेतात होते, शेतात म्हणजे हे करत असताना सुद्धा त्यांनी आणायचे, शेरडं आणायचे, जनावर आणायचे, ते आपल्या उभ्या धानात लावायचे. मग त्याच्यामध्ये आमच्या वडिलाची आणि त्या रजाकारीची अनेक वेळेस म्हणजे
झंगडपकड झाली, झटापट झाली, चांगली महाराज अरे अशा बरेचसे प्रकार घडले. बरोबर. म्हणजे त्यांना होता तो ते त्यांनी स्वतःचा म्हणजे अनुभव सांगतात आणि त्यांना होणारी कुठंतरी एक आपली दुःख हां 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 कुठंतरी मोकळं हो हां. ह्या उद्देशानं आम्हाला त्यांनी म्हणजे मला 1-2 वेळेस सांगितलं होती हो असं असं म्हणजे असं 4 चौकात बसल्यानंतर ती कथा निघाल्यानंतर आम्ही पण ती ऐकलेली. बरोबर. तर ते असे सांगत होते. बरोबर. आणि रजाकाराचा एवढा म्हणजे त्रास होता लोकांना हां. की त्यांचा एक दुसरा म्हणजे सावकारी धंदा होता. रजाकारांचा सावकारी धंदा होता. आणि हे रजाकार लोक आपल्या लोकांना कर्ज द्यायचे आणि त्या कर्ज वसुलीमध्ये त्यांचा एवढा जाच होता म्हणजे जास्त पिळवणूक करायची. जास्त पिळवणूक करायचे. म्हणजे हे आम्हाला सगळे सांगितलेले म्हणजे हे तर त्यांना बा थोडं थांबून ये म्हणलं बाबा थोडं थांबून या तुम्ही आम्ही तुमचे पैसे देऊत घेऊत असे. तर ते काय करायचं असं गेले करायचं हां थांबून आलो किंवा थोडं दमदारा म्हणलं थोडं दमदारा देतो मी तुमचे पैसे असे काय म्हणले. रजाकारांची एक वागणूक जी होती ती अन्यायकारक होती. हां आणि थोडं दमदारा आम्ही तुमचे पैसे देतोय करायचं म्हणलं की असं लागदा पैसे धरला दम. थोडंसं फिरून या म्हणलं की चक्कर मारायची. हां हां हां. आलो फिरून काढ पैसे. ही अशी ते पिळवणूक करत होते. बरोबर. तर हे आम्हाला त्यांच्याकडून मिळालेल्या गोष्टी. बरोबर. तर बरं तर अजून त्यानंतरचं मला तुम्हाला हा विषय विचारायचा आहे की धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू करण्यामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये शहरामध्ये शिवजयंती काढत असताना बऱ्याचशा शिवजयंती निघायच्या. हो. त्यात मी मराठा महासंघातून शिवजयंती काढायचो म्हणजे मी जगताप काढत होतो. हो हो. काय पोरं आपल्या गल्लीतून असे काय काढायचे बरोबर. आणि त्यात काय नगरपालिकेची एक व्हायची. हो. त्याच्यात नंतर त्या मराठा सेवा संघाची एक निघायची. बर. तर अशा 4-4, 5-5, 6-6 शिवजयंतीचे हे होत होत्या आणि त्या सगळ्यामध्ये आमची शिवजयंती मोठी राहायची बरोबर. मराठा महासंघाची. हां हां हां. आणि ती पूर्वीपासून आम्ही इथूनच काढत होतो जिजाऊ ते उद्यानापासूनच. तर चांगली मोठी व्हायची. मग ह्यांना वाटायचं की बाबा कुठंतरी आपण माझ्याकडं धर्मवीर कदम, हां 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 हां. नागदे साहेब, अजून त्यांचे काही कार्यकर्ते ते पडवळ वगैरे, हां हां हां. इंजिनियर पडवळ हे असे यायचे आणि त्यांना वाटायचं की बाबा सगळ्यामध्ये ह्यांची मोठी शिवजयंती निघती आणि सगळ्यात चांगली शिवजयंती होती. मग ह्या माणसांना आपण कुठंतरी घ्यावं, आपल्या ह्याच्यामध्ये सामावून घ्यावं आणि मोठी शिवजयंती काढावी. बरोबर. असं त्यांनी आम्हाला म्हणजे 2-3 वर्ष लागले आमच्या पाठीमागं. बरोबर. मग आम्ही म्हणलं लय जाता हे आपल्याला नेहमी पाठीमागं लागले म्हणून आम्ही दोघांनी विचार केला किंवा ते म्हणते तर आपण ऐकून घेऊ. तर पूर्ण आम्ही शिवजयंती नगरपालिकेची मराठा सेवा संघाची ह्या सगळ्यांनी मिळून एकच शिवजयंती काढूया. हो. आणि त्याच्या पाठीमागं परत कुठलीही शिवजयंती निघू नये. आणि ही शिवजयंती आज मराठा सेवा संघाची मिरवणूक तिथून शिवाजी म्हणजे चौकातून निघायची अशी त्या ह्याच्यापर्यंत जायची, लेडीज क्लबमध्ये पर्यंत जायची आणि तिथून यायची आंबेडकर पुतळ्याला हार घालणे करणे आणि शिवाजी महाराजांना हार घालणे झाली त्यांची शिवजयंती तेवढीच. हे सगळे एकत्रीकरण केलं तुम्ही. मग हे त्यांनी म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं बरं ठीक आहे आपण एकच शिवजयंती काढू. नगरपालिकेचे काय म्हणजे हे म्हणायचे नगरसेवक हे आमच्याकडे यायचे करायचे व कुठंतरी आपण एकत्र करूया. बरोबर. तर आम्ही म्हणजे अशा मनस्थितीत होतो की आम्ही काय तुमच्या अंडरमध्ये आणणार नाहीत. हां हां हां. तुम्ही जर आमच्या ह्याचे त्यात असाल तर आम्ही एकत्र करू अशी म्हणजे आमची ही होती. आणि ते अशी करू
की सगळी एक शिवजयंती, म्हणून त्याला एक मध्यवर्ती शिवजयंती हां असं आपण नाव देऊया. बरोबर. मग इथं कुठल्या पक्षाची नाही, कुणाची नाही, सगळे आपण हिंदू आहेत ह्या ह्याच्यातून शिवजयंती काढायची. बरोबर. आणि मग जे वेगळ्या वेगळ्या मार्गाने शिवजयंती व्हायची, आमचीच फक्त इथून शिवजयंती इथून जायची. बरोबर. आणि आज हे आहे. बरोबर. अनेक वेळेस आमच्याकडं प्रशासनानं सुद्धा आम्हाला विनंती केली किंवा तुम्ही तिकडून कशाला शिवजयंती काढता, हां इथून कुठून तरी तुम्ही मधून अशी शिवजयंती काढी जाय का. आम्ही दोघांनी अट्टा सोडला नाही आणि आजपर्यंत ते आजपर्यंत ते चालू आहे. आणि आत्तापर्यंत ह्या शिवजयंतीला आहे एक वेळेस सोडलं तर कधीही ह्याला गालबोट लागलेलं नाही. बरोबर. आणि सामुदायिक निघाल्यामुळं निधी भरपूर गोळा व्हायला 10-10 दिवसाचे आपण पुन्हा कार्यक्रम घ्यायला लागलो, सामाजिक उपक्रम राबवू लागलो, तर ही प्रत्येकाला म्हणजे बरं वाटायला लागलं ते आता. आणि त्याचं आता आपण थोडंसं रोपटं आगळं वेगळं लावलं आणि आज ते मोठं झालं आपल्या कार्यकर्त्याच्या ह्यानी ते सहकार्यानं मोठं झालं. आजपर्यंत ते चांगली व्यवस्थित शिवजयंती व्हायला लागली आणि ह्याच मार्गाने आम्ही शिवजयंती काढतो. आमचा अट्टास पूर्वीपासूनचाच आहे. बरोबर. की आजचीच नाही ती, तर पूर्वीपासून आम्ही इकडून काढलेली, आम्ही इकडूनच काढणार. बरोबर. हां. तर मला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू करताना म्हणजे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव हा कार्यक्रम सुरू करताना सुरुवातीच्या काळामध्ये काही तुम्हाला अडचणी आल्या का, काही विरोध झाला का, आणि आला असेल तर त्याला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरे गेलात? नाही, आम्हाला कुणाचाही म्हणजे आडफाटा आला नाही ह्याच्यात. सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि सगळ्यांनी परत तेच आम्हाला या म्हणत होते, अगर आपण काढू म्हणत होते. हां हां हां. मग कशाला त्याला गालबोट लागायचं किंवा काय व्हायचं काही कारणच नाही. तर ते बाबा हे व्यवस्थित करतात, ही दोन्ही व्यक्ती आहेत, चांगलं सांभाळून घेतात, सगळ्याला म्हणजे व्यवस्थित वागवणूक देतात म्हटल्यानंतर त्यांना बी बरं वाटायला लागलं. आणि मग पुन्हा त्यांनी म्हणजे सर्वस्व आमच्याकडे देऊनच आता सगळी शिवजयंती आम्ही काढतो. त्यात परत आम्हाला काय कार्यकर्ते मग आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, हे करायचं, मग आम्ही त्यात बाकीच्या नगरपालिकेच्या इकडले आपल्या वतनदार लोकांना घेतलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून टाकलं. आणि आज पण एकदम चांगल्या पद्धतीनं ही शिवजयंती साजरी होत आहे. खरं तर कोकाटे काका अतिशय छान अशा गप्पा मारत आहेत, त्यांचे अनुभव सांगत आहेत आपल्याला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतानाचे तुम्ही अनुभव सांगितले, तुम्हाला सर्व समाजातनं सहकार्य लाभलं, पण त्यावेळेचे राजकीय असतील, सामाजिक क्षेत्रातील समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, याच्यामध्ये कोण सक्रिय सहभागी होते आणि त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं मदत केली, सहकार्य केलं? राजकीय क्षेत्रातून असणारे पद्मश्री पाटील असतील तर यांनी आम्हाला मदतीचा हात पुढं करून आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. आणि राजकीय क्षेत्रातले नगरसेवक विश्वासाप्पा, जयंत पाटील, म्हणा दत्ता बंडगर, त्याच्यानंतर असे नवीन प्रकाश जगताप, हे असे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे परत ज्यावेळेस शिवजयंती साजरी करण्यात येऊ लागली त्यावेळेस अध्यक्ष म्हणून प्रकाशरावजी जगताप यांची निवड झाली आणि सचिव म्हणून तुमची निवड झाली. तर ह्या जोडीनं कशा पद्धतीनं काम केलं आणि आजपर्यंत ही शिवजयंती साजरी होत आहे आणि त्याच्यामध्ये अजून पण तुम्ही सक्रिय आहात, तर काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो आज सगळी तरुण पिढी न हा कारभार हातामध्ये घेतलेला आहे, हे काम हातामध्ये घेतलेलं आहे? तरुण पिढीला आम्हीच त्यांच्या हाती काम दिलेलं आहे. बरोबर आहे. किंवा आता आमचं वय व्हायला लागले, आता एवढं आम्हाला धावपळ होत नाही, तर आपल्या देखत किंवा आपल्या सहकार्याच्या ह्यानं त्यांनाही आपण कुठंतरी उभारा द्यावा, त्यांना पुढं तयार करावं, असं म्हणजे आम्ही उद्देश ठेवून पुढील तरुणाच्या हाती थोडंसं म्हणजे सत्ता दिली, थोडक्यात सत्ता दिली. आता काय वाटतं बरं तुम्हाला पाहताना ही तरुण पिढी कसं काम करते? हे तरुण पिढी अत्यंत चांगलं काम करते. कुठंही त्यांनी ह्या
जसे आम्ही त्यांच्याकडे दिलंय हो तसं त्यांनी कुठल्याही म्हणजे ह्याला म्हणजे गालबोट लागू दिलं नाही. बरोबर बरोबर ज्याप्रमाणे आम्ही पूर्वीपासून हाकत आलो होतो हे कार्यक्रम म्हणजे करत होतो तसं ही आज आमच्यापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारामध्ये शिवजयंती करण्याचा ह्यांचा मानस असतो आणि करतात ते दरवर्षी. तर ह्या पद्धतीने शिवजयंती होती. त्यांना काय कुठं उणिवा लागल्या काय लागल्या तर आम्ही मग बाकीचे आहेतच हे आम्ही सगळे काय राजकीय थरातले हे ते जे ते मी म्हणा प्रकाश जगताप म्हणा, विश्वासाप्पा म्हणा, बंडगरप्पा म्हणा, हे जयंत पाटील म्हणा, हे आम्ही त्यांना परत हातभार लावतो. असं चालतंय आणि कुठं काय म्हणजे काही होऊ देत नाही तसं. बरोबर. हां खरं तर मला आणखी एक तुम्हाला त्यातच एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना दरवर्षी वेगळा अध्यक्ष, दरवर्षी वेगळ्या तरुणाला संधी दिली जाते. तर ही एक परंपरा सुरू झालेली आहे. तर ह्या संदर्भात आपण काय सांगाल? ही शिवजयंती करत असताना आपण एखादं कुठंतरी आणखीन एक नवीन नेतृत्व तयार व्हावं की ही शिवजयंतीच्या माध्यमातून त्याला कुठं तर उभारा मिळावा, त्यांनी चांगली धडपड करावी, ह्या उद्देशानं आम्ही एक ठरवलं की आपण आता ज्यावेळेस आपण जयंती ही करतो साजरी करतो तर ह्या मिरवणुकीचं कुठंतरी कुणाला तरी अध्यक्षपद द्यावं आणि त्याच्या आधिपत्याखाली ह्या बाकीच्यांनी सगळं कार्य करावं. अशा उद्देशानं आम्ही ही नेतृत्वाची निवड करतो सर्वानुमते. बरोबर. आणि ही निवड करत असताना आम्ही पहिल्यांदा कोणाकोणाला इच्छुक आहेत यांना विनंती करतो. कोणाकोणाला आपल्याला वाटतं की आपल्याकडं मिरवणुकीचं अध्यक्षपद घ्यावं हे ते तर ते इच्छुक उभारतात. मग 4, 5, 6 जण असतात त्यात. बरोबर. मग आता त्यांची निवड आपण विचारतो कोण कोण उपक्रम राबवणार आहेत करणार आहेत. मग ते प्रत्येकजण आपापले हे सांगतात. तर समजा नाही निवडला गेला तर आम्ही त्याच 5 लोकांना तुम्ही जावा आणि तुमचा विचार करा आणि त्याला एखादा कुणाला तर तुम्ही अध्यक्ष करा. अशा ह्याच्यातून त्या अध्यक्षाची निवड करतो. आणि ही निवड करत असताना कुठल्याही जातीला, पक्षाला किंवा धर्माला आम्ही बाजूला ठेवून त्या माणसाची मग तो किंवा एक वेळी आता समजा खेडेगावचे असतील कुठं असतील परंतु आपल्या इथं ते स्थायिक झालेत तर त्यांना सुद्धा आम्ही अध्यक्षपद देतो. बरोबर. मग आम्ही सगळ्या जातीला इथं वाव दिला. बरोबर. प्रत्येक जातीला ज्यांनी आम्हाला म्हणले किंवा आम्हाला अध्यक्ष व्हावं असतं ठीक आहे. बरोबर. करू खरं तर बघायला गेलं तर हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की धाराशिवमध्ये शिवजयंती सुरू झाल्यापासून 35 वर्ष झालं आता शिवजयंती सुरू होऊन आणि 35 वेगवेगळे अध्यक्ष या जयंतीसाठी मिळालेले आहेत. आणि त्याच्यामधनं खरं बघायला गेलं तर 35 तरुण नेतृत्व तयार झालेले आहेत. आणि त्याबरोबर आणखी एक वैशिष्ट्य सांगायला गेलं तर कुठल्याही जाती धर्माचा असला तरी काही फरक पडत नाही. अध्यक्ष हा शिवजयंतीचा कुठल्याही जाती धर्मातला असला तरी चालतो आणि त्याची निवड केली जाते दरवर्षी. काका मला तुम्हाला एक वेगळ्या विषयाकडे घेऊन जायचं आहे. खरं तर तुम्हाला सांगायला आनंद होतोय की काका हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. तसंच तुम्ही 1993च्या भूकंपामध्ये देखील एक सामाजिक चळवळ म्हणून किंवा सामाजिक दायित्व म्हणून एक काम केलेलं आहे. तर त्या संदर्भातलं पण आम्हाला थोडंसं ऐकून घ्यायला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्या दिवशी त्यावेळेस ज्यावेळेस भूकंप झाला त्या दिवसाची तारीख मला वाटतं 30 सप्टेंबर 1993 ही अशी तारीख होती. आणि त्या दिवशी जयंती म्हणजे आपल्या गणपतीचं विसर्जन होतं. आणि ते विसर्जन करत असताना आम्ही आमचा इथं आदर्श समाज इंगळी म्हणून इथं गणपती बसवत होतो. त्याचा आम्ही मिरवणूक करून येऊन इथं त्या वाजंत्रीवाल्याचं म्हणायचं म्हणून पेमेंट करीत बसलो होतो. तर अंदाजे काहीतरी 4, 4:15चा टाईम होता. तर अशा टायमाला एक आम्हाला
तिकडून पत्र्यावर दगड पडल्यासारखा आवाज यायला. आम्हाला वाटलं आई दगड तर नाही, कशा काय पडत, नेमकं काहीच चाललं? काहीच नाही. आणि हा विषय तर आम्हाला पुन्हा वाटायला ते अरे आपल्या उस्मानातला रेल्वे वगैरे काय आली का, तिचा खडखडाट यायला का, असं वाटायला लागलं. आणि परत बघता बघता जमीन हेवायला लागली, हलायला लागल्यासारखं झालं. आपला तोल इकडे इकडे जातो असं काहीतरी वाटायला लागलं. मग त्यात हे बाकी सगळे नवीन मंडळी होती, त्यांना काय ते लवकर कळालं नाही. आणि मग ती मला जाणवलं. मी 1900 मला वाटतं 64चा एक आणि 72 का 73ला असे 2 त्यावेळेस सुद्धा भूकंप झालेले होते. पण ते एवढे म्हणजे ही नव्हती, तीव्रता नव्हती. पण ही जी आज तीव्र होती त्या ती ही होती. तर तसं झाल्यानंतर माझ्या लक्षात एकदम आलं, पोरं इकडे तिकडे पांगायला लागली होती, करायला ते कुठं तर आसरायला म्हणजे बघा अशा त्यांना वाटायला की जमिनीमध्ये कुठून तरी काय करंट उतरलं काय की असं, म्हणजे असा भास झाला, माहीत नव्हतं. मग मी प्रत्येकाला सांगितलं अरे बाबा ही काही नाही, भूकंप व्हायला तुम्ही कुठेही आसरा घेऊ नका, तुम्ही इथंच उभा टाका, जाऊ नका. अशा ह्याच्यात त्यांना ती म्हणजे सावधान केलं. आणि मग तो प्रसंग तिथं ही झाला. आणि परत ही भूकंप झालेली वरच्यावर त्यात म्हणजे लोक एवढे गेले तेवढे गेले असं झाले असं, म्हणजे ते आकडा यायला सुरुवातीला काहीतरी 5-10 लोकांचा झाला, नंतर 5-50 लोकांचा आला, पुन्हा शेकड्यावर गेला, पुन्हा 1000वर गेला. हे असं म्हणजे आकडेवारी यायला. तर ही सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत असा आकडा वाढतच गेला. मग मला वाटलं आपण किल्लारीला जाऊ. म्हणून मी आणि माझा एक मित्र अनिल जाधव म्हणून आम्ही 2च्या गाडीनं किल्लारीला गेलो. तर आमची गाडी अजून फार दूर होती किल्लारीला जायला करायला. पण साधारण तो काळ काहीतरी 4-4:30चा सुमार असेल. तर आम्ही जवळजवळ 5-7-8 किलोमीटरच्या पलीकडे असत. तर एक म्हणजे आगळा दुर्गंधी आल्यासारखा असा वास यायला लागला. तर अरे म्हणलं हे काहीतरी वेगळं, म्हणजे मडे जाळल्यासारखा वास यायला लागला. म्हणलं असं, तर इतक्या लांबपर्यंत वास येत होता. मग आम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन बघितलं तर एका सरणावरती 15-20 लोक जळायला गेले होते. आणि प्रत्येकजण रडत होतं, ही करत होतं. त्यांचा रडण्याचा ह्याचा ते किंकाळं एवढं आम्हाला ऐकू वाटत नव्हतं की एवढं ती मोठमोठ्याने रडत होते, ही करत होते. आणि थोड्या वेळानं पुन्हा पाऊस सुरू झाला. गेल्यानंतर थोड्या वेळ पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर ती सगळं वातावरण बघितलं, एवढं मन ही झालं, हेलावून गेलं की अरे ही आता एवढे आहेत लोक, ही रडायला लागलेत, पडायला लागलेत, यांच्या चुली पेटलेल्या नाही त्या, काही नाही त्या. पाऊस आला आहे, ह्याला हातरायला नाही, पांघरायला नाही, अंगात दुसरा साजरा नाही किंवा काय नाही, असल्या पावसात ती ही व्हायला. तर अशी एक थोडीशी मनामध्ये भावना आली. आणि मग आम्ही साधारणतः आम्ही दोघंजण 9च्या टायमाला इकडं आलो, संध्याकाळच्या टायमाला. आणि मग सकाळी उठल्यावर वाटलं की नाही आपण त्या लोकांमध्ये जाऊन अजून त्यांना काहीतरी आपण म्हणजे मदत करावी. अशा ह्याच्यातून मग मी, जगताप, ही काय अजून बाकीची मंडळी होती. तर ते सहकार्य कोण कोण होते आणि त्या सहकार्यांनी तुम्ही कशा पद्धतीने मदत केली? प्रकाश जगताप, मी, भारत इंगळे, त्यानंतर हे आपले पाटील, जयंत पाटील नाही काय ते, हां सुभाष इंगळे, अनिल पाटील, प्रदीप बारसकर, हे असे. आणि त्यात बाकीचे म्हणजे आम्ही एवढीच होतो सामाजिक कार्यकर्ते ह्याच्यातून. मग आम्ही एक काय केलं, घरोघर आम्ही फिरलो, थोडंसं घरोघर फिरलो. रे बाबा आम्ही भूकंपाला जाऊन भेट देऊन आलो, त्या लोकांची तितकी हालत आहे, एवढी वाईट आहे, त्याच्याकरता आपण काहीतरी फुलाची पाकळी आपल्याला तुमच्याकडून मिळावी.
असं आम्ही म्हणायला लागलो आणि त्यांना मदत मागत होतो. तर एका महिलांनी भाकरी, आम्ही म्हणलं त्यांना भाकरी द्या आणि चटणी द्या, सुकं द्या, वलं काही देऊ नका. तर असं आम्हाला एका स्त्रीनं आपल्या टोपल्यामध्ये जेवढ्या भाकरी होत्या तशाच त्या उलतू आम्हाला बांधून दिल्या. त्याच्याबरोबर भाज्या, सुक्या भाज्या काय दिल्या, काय चटणी दिली, काही जसं असेल तसं त्यांच्याकडून दिलं. आणि एका माऊलीनं तर आपल्या अंगावर जी साडी होती ती सुद्धा आम्हाला दिली. तर म्हणजे एवढे त्यांचे सुद्धा मनं हलावून गेले होते. नाहीच कुठेतरी न्यायलेली आपली कुणाला तर साडीचा लाभ होईल किंवा असं ते उद्देशातून त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं. जवळजवळ आमच्याकडं बघता 4 पोती भाकरी जवळ झाली. आणि कपड्याने तर आमच्याकडं टेम्पोच भरून गेला. साड्या वगैरे काय कपडे शर्ट वगैरे असे जे असतील ते असे लहान मुलाचे असे कपडे सगळे हे झाले. आणि आम्ही सगळेजण मिळून तिथं गेलो. आणि गेल्यानंतर सुद्धा पाऊस थांबलेला नव्हता. जे पाऊस सुरू झालेला होता ते कंप्लीट आम्ही दुसऱ्या दिवशी बी गेलो तर ते पाऊस होताच. मग ते आम्ही सगळ्यांना टेम्पोतूनच ज्याला गरज आहे ते मला 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 करून सगळे आलेले, काही नाही. आणि खायला काय नव्हतं, पाणी प्यायची ही होती. मग त्यांना आम्ही कपडे वाटप केले, भाकरी वाटप केल्या. तर आम्हाला सुद्धा एवढं वाटलं की आपण ह्यांना काय द्यावं, अजून आपण काय देऊ, असं म्हणजे प्रत्येकाची अंतकरणातून भावना झाली. आणि आम्ही आमच्या अंगावर जेवढे कपडे होते फक्त अंडरपॅन्ट आणि बनियन ठेवला, नाही तर आमच्या अंगावरले सुद्धा कपडे त्यांना भाल करून टाकले. असं करून आपलं हे केलं, मदत केली. आणि परत त्या म्हणजे भूकंपग्रस्त लोकांना आता घराची ह्याची त्याची अडचण निर्माण झालेली होती, गळ पडलेले होते, त्यांना म्हणजे आसरा नव्हता, काय नव्हता. मग हे थोडा दिवस पिरियड गेल्यानंतर आम्ही एक त्यांच्याकरता कलेक्टरला निवेदन देऊन मोर्चा काढला की ह्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत, हे केलं पाहिजे. मग आम्ही त्यांचे फॉर्म बरोबर घेतले आणि कलेक्टरकडं सुपूर्द केले आणि त्यांना म्हणजे घरं देण्याचा त्याचा आम्ही प्रयत्न केला. कलेक्टरकडं पण निवेदन देऊन त्यांना म्हणजे हे केलं. हे असे उपक्रम राबवले. खरं तर ही मुलाखत म्हणजे माझ्यासाठी सुद्धा एक पर्वणीच आहे. कारण एवढे अनुभव, एवढे आपल्या जीवनातील घडामोडी आपल्याला त्या घडामोडीची उकल करता येते. काका, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही या सर्व सामाजिक कार्याबरोबरच राजकारणाकडे देखील वळलेला आहात. तर ते राजकारणाकडे वळावं असं का वाटलं आपल्याला आणि राजकारणामध्ये सक्रिय कसे काय झालात तुम्ही? राजकारणाकडे म्हणजे एक विचार कुठलाही नव्हता आपण राजकारण करू किंवा काय करू. पण एक थोडंसं आम्हाला वाटलं किंवा इथून आता मुंबईचं आम्ही थोडंसं वातावरण म्हणजे ऐकायचं करायचं. तिथं असं झालं तसं झालं, दंगली झाल्या, ह्याला हे झालं तसं, म्हणजे असं ते कुठले तरी हे अलीकडलं शहर तिथं ठाणे नाही, अलीकडं आहे हो, कल्याण भिवंडी, तिथं दंगल मोठ्या व्हायच्या आहेत. म्हणजे असे ऐकलेले किस्से. मग आपण बी आपल्या इथं शिवसेना स्थापन करू असं आम्ही 2-3 जण एकत्र आलो आणि भारत इंगळ्याला स्वयंघोषित म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून त्याची निवड केली. ती काय जवळजवळ 8वीचा विद्यार्थी असं. काय बोलता? हो, 8वीचा विद्यार्थी. 8वीचा विद्यार्थी हा धाराशिवचा पहिला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होता. हो, स्वयंघोषित बरं का. मग त्याला स्वयंघोषित केलं आणि लागलो आम्ही मग पुढे काय हे करायला, कार्य करायला. हे करत असताना अनेक अडचणी येत होत्या, आर्थिक म्हणा, काय म्हणा अशा होत होत्या. काय
सामाजिक आपण बांधिलकी म्हणून सणवार आपल्याकडं राहायचे अशा काही त्याच्या ह्याच्यातून काही दंगलीचे थोडे प्रकार व्हायचे, परंतु त्याच्यात आम्हाला गुंड ठरवलेलं केलेलं. तर ते मग आम्हाला कुणी वाली मिळाला नाही हे सोडवण्याकरता किंवा नोटिसा कॅन्सल करण्याकरता वाली मिळाला नाही. मग आम्ही एक मला वाटतं नाशिकचं अधिवेशन होतं, त्या अधिवेशनमध्ये आम्ही गेलो होतो आणि हे काम करत असताना सामाजिक ह्याच्यातून आणि गणपतीच्या ह्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये काही दिवसांनी अशी दंगल झाली. त्या दंगलीच्या ह्याच्यातून पुन्हा मग गावगुंड म्हणून आम्हाला शासनाने समजलं म्हणा अगर कुणी समजलं अशी गावगुंड म्हणायची. आणि मग हे झाल्यानंतर आम्ही त्यावेळेस कलीमुद्दीन सिद्दीकी म्हणून नगराध्यक्ष होते, भाऊसाहेब डोके असतील, आणखीन कोणी अशा यांच्याकडे राजकीय माणसाकडे गेलो, परंतु आमचं कोणी घरानं ऐकायला तयार झालं नाही, कोणी ऐकलं नाही. मग शेवटी आम्हाला वाटलं की बाबा आपण अमक्या अधिवेशनमध्ये आपण गेलो होतो, आपण साहेबांना काही तर वरून म्हणजे आपण मदत मिळावी ह्या उद्देशानं आपण त्यांना बोलूत काहीतरी करू, बघू आपल्या तडीपारच्या नोटिसा कॅन्सल होत्यात का नाही ते. म्हणून आमच्याकडं वामनराव महाडिकचा फोन नंबर लँडलाईन होता आणि मग त्यांना आम्ही फोन लावल्यानंतर केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं साहेब आहेत त्यांच्याकडून नोटीस निघतात, ते रद्द व्हाव्यात, आम्हाला ते गावगुंड म्हणून समजतात, आम्हाला तडीपार केलं जातं हे केलं ते रद्द असतं. आम्ही वामनराव महाडिकाकडे बोललो. मग त्यांनी म्हणले ठीक आहे, मी उद्याच्या त्यांना बोलतो, तुम्ही या टायमाला जावं तिथं. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला त्यांनी आम्हाला उभंच केलेलं होतं, पण ज्यावेळेस वरून वामनराव महाडिक त्यांना बोलले आणि केले की वा ते सांगायला लागले, अहो ते गुंड आहेत, ते असे आहेत तसे आहेत. ठीक आहे, ते गावगुंड असतील नाही ते आणखीन काय असतील, पण तो माझा शिवसैनिक आहे आणि त्या लोकांच्या तडीपारच्या नोटिसा तुम्ही रद्द करा असं त्यांना ठणकावून, नाही तर 8च दिवसात मी तुम्हाला मुंबईला घेतो. तर असं जरा थोडंसं वरून प्रेशर आल्यानंतर साहेबांनी लगेच आम्हाला खुर्ची दिली बसायला, चहाच्या ठिकाणी आम्हाला थम्सअप दिलं. अहो आम्ही मातीत लोळणारे आम्ही माणसं, आम्ही चहा न पिणारे, चहासुद्धा आम्ही लवकर नाही पितो, तुम्ही आम्हाला थम्सअप द्यायला लात. असे मग थोडंसं पुन्हा विनोदीच्या ह्याच्यातून आलो. आणि मग त्याने ठीक आहे म्हणले, आम्ही तुमच्या तडीपारच्या नोटिसा कॅन्सल करू. त्यावेळेसपासून आमच्या वामनराव महाडिकांनी त्यांना बोलल्यानंतर ते आमच्या तडीपारच्या नोटिसा रद्द झाल्या. त्यावेळेसपासून आम्हाला कुठली नोटीस नाही किंवा काही नाही. मग अशा ह्याच्यातून शिवसेनेच्या बाबा यांचे एवढे बी वरी हात आहेत, यांनी आपल्या ह्याचे म्हणजे सहकार्य आपण नाही केलं तरी ह्यांना म्हणजे वरून सहकार्य मिळणारे बी लोक काही ते आहेत त्यांचे, पण त्यांना बी थोडंसं वेगळं पण वाटलं. बरोबर. आणि मग तसं आम्ही काम करत असताना अशा काय अजून लहान मोठ्या घटना झाल्या. 8 दिवसाच्या ह्याच्यात म्हणल्यानंतर ह्यांनी 8च दिवसात राठोड सरांची बदली पण मुंबईला करून घेतली. ही विशेष म्हणजे त्यात हे होतं असा विषय. बरोबर आहे. मला एक थोडासा आणखी एक प्रश्न याच्यामध्ये विचारावा असं वाटतंय. वामनरावजी महाडिक आणि आपले एक शिवसैनिक, तर त्यांनी ते कपड्याचा आणि तो काय विषय आहे तो पण आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर आम्ही काय जास्त ह्याच्यातले नव्हतो, गरीब परिस्थितीतले. आणि भारत इंगळेची तर एवढी वाईट परिस्थिती होती की त्याच्या वडिलांनी जेव्हा गिरणीवर काम करावं, पिठाच्या गिरणीवर, आणि ते काम करून बाहेर पडलेलं पीठ गोळा करणं आणि संध्याकाळी त्याच्या भाकरी करणं, म्हणजे एवढी वाईट गरिबी होती त्याची. मग अशा ह्याच्यातून त्याला शाळेत म्हणाला ड्रेस नव्हते, काय नव्हते, तसलीच फाटकी पॅन्ट, हाफ पॅन्ट घालायची, तसेच शर्ट राहायचे, इथे करायचे. मग आम्ही ती वामनराव महाडिकाची मिरवणूक काढायची म्हणली म्हणून हे झालो. पण भारतीयांच्या अंगावर कपडे तसलीच. तर आम्ही 10-12 पोरं हलगी लावून त्यांची मिरवणूक काढली. आणि ह्याच्यामध्ये
नेहरू चौकामध्ये त्यांची सभा झाली. सभा झाल्यानंतर वाटले किंवा हे एक आपला सच्चा कार्यकर्ता आहे आणि एवढ्या गरिबी परिस्थितीत आहे, ते आहे लहान पण त्याची कीर्ती महान आहे असं म्हणून त्यांनी एक बारातिंग्याला म्हणजे हे घेतला, आयता ड्रेस घेतला आणि तो त्यांनी घातला. तर हे माझा म्हणजे काय त्याला म्हणा, गरिबीतला एक शिवसैनिक म्हणून त्यांनी तो ड्रेस त्याला 2 ड्रेस करून दिले त्याला घेतले. हे असा किस्सा आहे ते. खरं तर हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा सर्वसामान्यांना अपरिचित असा किस्सा आहे आणि हा आपल्याला काकांकडनं जाणून घेता आलेला आहे. काका, तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, शिवसैनिक म्हणून काम केलं. एवढ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही ग्रामपंचायत पण लढवली, तर ती ग्रामपंचायत लढवावी अशी का वाटली आणि त्याच्यामध्ये केलेलं विशेष कार्य असं काय होतं? मी काही म्हणजे ग्रामस्थाच्या विनंतीवरून म्हणले, पापा तुम्ही गावसूदला ग्रामपंचायतला यावेळेस उभा टाकायचं. अरे मी म्हटलं माझं तिथं नाव नाही काय नाही, कसं काय मी तिथं निवडणूक लढू शकतो, काय करू शकतो. तर म्हणले नाही ना, म्हणले आम्ही तिथं तुमच्या नावाची नोंद करतो, हे करतो. त्यांनी नाव माझ्या परस्परांनी नोंदून घेतलं, केलं, नाव पण नोंदणी झाली आणि त्याच्या विचारून पुन्हा निवडणुकीला उभा टाकायचं असं त्यांचं हे झालं. तर त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं, निवडणुकीला उभं राहिलो, सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो. हां. आणि मग आता ग्राउंड लेवलवर काम करत असताना अनेक सामाजिक उपक्रम असतात, ते मग आपण राबवावेत असं माझ्या मनाला वाटलं. बरोबर. पण ग्रामपंचायतला मी उभा टाकलो आहे ही तर PSI होते कदम म्हणून. तर त्यांनी म्हणले, बहादराव तुम्ही कशाला गावसूदला कार्यक्रम म्हणजे इलेक्शन लढवता, गावसूद फार हे आहे हो, दररोजच्या इथं 3-4 केसेस आहेत म्हणले इथं दररोजचे, तर तुम्ही उभं राहू नका म्हणले. मी म्हणलं सर आता आपण उकळात मुंडकं घालून इथे घातले, आता त्यात शाबीत निघतं का कसं निघतंय ह्याचा आता विचार करायचा नाही म्हणलं. घातले ते घातले. मग मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो आणि मग हे त्या लेवलवर काम करत असताना काही गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार घेणं, मग ते आपल्या शहरीतले म्हणजे उस्मानाबाद ह्याच्यातले तालुक्यातले जे काय 12वीला म्हणा 10वीला म्हणा चांगल्या मार्कांनी पास झालेले विद्यार्थी त्या गावसूदच्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर, प्राथमिक शाळेवर तिथं बोलून घ्यायचे, त्यांचे पालकाला परत शिक्षकांना पण. आणि मी ज्यावेळेस ही म्हणजे कार्यक्रम घेत होतो दरवर्षी मी हा 5 वर्ष कार्यक्रम राबवला. तर 5वीच्या कार्यक्रमाला MD सर माझे अध्यक्ष म्हणून राहायचे. MD सर म्हणजे MD देशमुख सर. मग मी नेहमी त्यांना तिथं बोलवून घ्यायचं आणि त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्याला. आणि हे कार्यक्रम घेत असताना मी कुठल्याही राजकीय नेत्याला कधीच बोलवलं नव्हतं, पण कलेक्टर साहेब म्हणा, SP साहेब म्हणा, CO साहेब म्हणा, अशा लोकांना क्लास 1च्या म्हणजे कर्मचाऱ्यांना तिथं बोलवून घ्यायचं, त्यांच्यामार्फत गुणगान गायचे, सर्टिफिकेट वाटप करायचे, काय देणगी असेल तर ती देणगी आपली जमलेली त्याचे पाकिटं देऊ त्यांना हे करायचं आणि त्यांचं गुणगान गायचं. असं 4 वर्ष हे सत्र गुंफीत असताना गावकरी लोकांना वाटलं की ते मला म्हणले, पापा तुम्ही दरवर्षी अधिकारी वर्गांना बोलवून त्यांच्याकडून हे उपक्रम राबवतात, तर यावर्षी आपण डॉक्टर पद्मश्री पाटलाच्या हातून हे करू. मी म्हणलं ठीक आहे, डॉक्टर साहेबांच्या हातून आपण, मला काय म्हणलं गाव करेल ती राव करेल, त्यात काय हे एवढं म्हणलं. तर म्हणलं आता मी इकडं शिवसेनेत काम करतोय, हे करतोय, आता डॉक्टरला जर मी तिथं कार्यक्रम आणलं तर डॉक्टर म्हणतील, साहेब म्हणतील मला तुम्ही कसं काय मला बोलायला लागले, ती करायचं संकुचित थोडं असतं प्रकार ते राजकारणातला. तर त्यांनी मग
जे तिथं कर्मचारी होते गावसूचे त्यांनी त्यांना बोलल्यानंतर म्हणले ठीक आहे घेत असतील तर आपण घेऊ म्हणले, काय त्या ह्याच्यात विशेष नाही. मग ते मला लाभले. मग ते कार्यक्रम एवढा मोठा आणि छान झाला की त्या डॉक्टर साहेबांना काय वाटलं हे मला काय माहीत नाही. बरं. मी माझ्या प्रास्ताविकमध्ये म्हणलं, बोललो की बाबा डॉक्टर साहेब त्यावेळेस आमदार होते का मंत्री होते? हे होते गृहमंत्री होते. गृहमंत्री होते. हां गृहमंत्री होते. तर त्यानं बोलवलं हे केलं. तर त्यांनी होकार दिल्याप्रमाणे मी आपलं तयारी केली, सगळी केली. पण मला लवकर ती टाईमच देना गेली. मग आता एक दिवशी मला थोडंसं त्यांचं चिड आली. मग बोललो मी त्यांना, बरं का कसं काय असं ना तर काय असं ते का. मी म्हणलं सर म्हणलं मी तुम्हाला इतक्या दिवस झाले ह्या विद्यार्थ्यांना पुढं ॲडमिशन घ्यायचे असते ते असतात, त्यांना जावं लागतं. मग ते विद्यार्थी गेल्यावर माझ्याकडे कार्यक्रमाला कोण येणार, तर तुम्ही ताबडतोब मला तारीख द्या ही घ्या म्हणले. तरी हो म्हणले, पण तारीख काय त्या 2-3 वेळेस त्यांनी मला असंच केलं. मग शेवटी मी चिडलोच. डॉक्टर साहेबांना म्हणलं सर तुम्ही आता मला तारीख दिली तर ठीक, नाही दिली तर मी काय माझा उपक्रम ठेवू शकत नाही. का तर विद्यार्थ्याला पुढं जायचं असतं, ॲडमिशन घ्यायचं असतं, हे करायचं, मी काय थांबू शकत नाही. तुम्हाला तारीख द्यायची असली द्या, नसता न द्या, मी माझा कार्यक्रम उरकून टाकणार आहे. असं म्हणल्याबरोबर मला सरांनी लगेच दुसऱ्या दिवशी तारीख दिली, उद्याच्यालाच कार्यक्रम करू म्हणे. ते ठरल्याप्रमाणे त्यांनी आले, कार्यक्रम चांगला झाला. एवढा त्यांनी कार्यक्रमाला नवाजला. फोटो पण आहेत त्याचे. बरं. डॉक्टर साहेब फोटो पण आहेत, फोटो दाखव रे त्यांना. हो हो बघू आपण. तर त्यांचे कार्यक्रम एवढा चांगला. आणि मी त्यांना एक अट घातली होती, सर माझा जोपर्यंत मी कार्यक्रम संपला असं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रमातून जायचं नाही. मला नको असं की ते वावटळीमध्ये मला देवा लावायचा नाही. मी जोपर्यंत तुम्हाला म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं थांबायचं, पूर्ण कार्यक्रम घ्यायचा. काय जे आम्ही तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून आगर म्हणा, काही खायला म्हणा, आमचं जी काय असेल ती गोड मानून घ्यायचं आणि मग पुन्हा आमचा कार्यक्रम झाला असं मी समजतो म्हणलं. मग नंतर जावं. बरोबर. पूर्ण कार्यक्रम त्यांनी माझा हे म्हणजे थांबले. नाश्ता वगैरे हे ते घेतला, अल्पहार घेतला, हे केला. आणि म्हणले माझं मग बाजारात निघू का? मी म्हणलो हो सर म्हणलं तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही मला वेळ दिली, माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे वाढवली, तर आता आपण जाऊ शकता म्हणलं. मग ते गेले परत. असा प्रकारे मला तुम्हाला एक थोडासा प्रश्न याच अनुषंगाने विचारायचा आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे धाराशिवच्या राजकारणामधलं किंवा समाजकारणामधलं एक मोठं आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. ह्या व्यक्तिमत्वाविषयी आपण काय सांगाल? आपला कधी प्रसंग आला का त्यानंतर? नाही, जास्त नाही आपला त्यांची नाही. बरं ठीक आहे. तर यानंतर एक थोडासा वेगळा आपण विषयाकडे जाऊयात. तुम्ही एवढे सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात की खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या विषयांना हात घालणं सुद्धा शक्य होणार नाही असं मला वाटतंय. तुम्हाला लिखाणाची पण आवड आहे आणि वेगवेगळ्या दैनिकातून तुम्ही लिखाण केलेलं आहे. आणि ह्या लिखाणामधनं, या दैनिकामधनं जे लिखाण केलेलं आहे, ह्या लिखाणाचं एकत्रीकरण करून तुम्ही वाढदिवसानिमित्त तुमच्या एका पुस्तकाचं पण प्रकाशन करत आहात. तर त्या संदर्भात देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. लिखाणाचा उगाच एक सहज विचार आला मनात. बरं. की बाबा आपण बी कुठंतरी एवढं समाजकार्य करतो, हे करतो, त्याबरोबर आपण कुठंतरी लिखाण बी करावं. बरं. असं म्हणजे थोडीशी भावना मनात आली. आणि मग त्या दिवसापासून थोडेसे समाजकार्य करत असताना समाजात आपण काहीतरी वेगळ्या ह्यानं बघत असतो. बरोबर. की मग तेच फक्त आपण समाजापुढं मांडत असतो.
बरोबर. कशा पद्धतीनं मांडायचं, काय मांडायचं हे ते ह्याच्यात असतं. तर असे मी एक 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 लेख लिहित गेलो. बरोबर. आणि मग आबांनी मला आबा हंबिरेने बर खूप साथ दिली. बर. दैनिक संघर्ष. हो. तर माझे त्याने 2-4 लेख पाहिले, कुठलाही शब्द त्यांनी टाळला नाही माझा. बर. आणि मग त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं, बघा रे म्हणले, भारतरावचा ज्यावेळेस लेख येईल त्यावेळेस मला विचारायचं नाही म्हणले. मला न विचारता तुम्ही त्यांचा लेख टाकून द्यायचा. आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे. तर तुम्ही तंटामुक्तीचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. तर त्यावेळेसच्या काय विशेष आठवणी आहेत का, काय सांगाल तुम्ही? मी तंटामुक्तीवर माझी निवड झाली. निवड झाली आणि मी म्हणलं चला आता सामाजिक काय उपक्रम हे ते आपण राबवत करू. असं मी हे करत राहिलो. आणि हे करत असताना कदम साहेबाला मी त्यांना बोललो होतो किंवा आता इथं आपलं मुंडकं घालून ते घातले, पण ते आता शाबीत निघतं का कसं निघतंय हे आपल्याला माहीत नाही. असं कदम साहेब म्हणजे PSI कदम साहेब. PI होते ग्रामीणला. हां. तर मग मी जोपर्यंत गावसुदला सरपंच बी होतो, तंटामुक्तीवर पण होतो, तर 4 वर्ष त्यांच्याकडे एकही माझी केस गेली नाही. गावसुदून एकही केस गेली नाही. आणि मग मी गेल्यावर मला काय बाजराव तुम्ही गावसुदून एवढी काय जादू केली? अहो एवढे आम्ही पोलिस असताना सुद्धा एवढ्या दररोजच्या केसेस आमच्याकडे येत होत्या गावसूच्या. आज तुम्ही गावसूदला गेल्यापासून एकसुद्धा केस नाही. आश्चर्य आहे म्हणलं. मग त्यांनी थोडंसं माझं कौतुकच केलं. तर मी म्हणलं सर म्हणलं कसं असतं म्हणलं, आता जसं आपण घरात कसं वागतोय, घरात आपण आपलं म्हणून घर हे करतो. बरोबर बरोबर बरोबर. आडी नडी काय असतील ते असतील, आपापल्या घरातले मार्ग हे करतो, भानगडी असतील ते निपटितो. तसंच ते घर म्हणजे गाव म्हणजे एक घरच आहे असं आपलं समजून आपल्या गावातलं भांडण इशीच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, आपल्या उंबरट्याच्या आतच असायला पाहिजे. मग हा उद्देश पोटी म्हणजे हे करून मनात हे ठेवून मी एकही केस पोलीस स्टेशनला जाऊ दिली नाही. बरोबर. आणि जे काय भांडण असेल ते म्हणजे विषयीतच मिटवून टाकायचं इथपर्यंत येऊ पण देऊ दे. आणि आले नाहीत. आणि ते करत असताना मग आता मी काय ज्या काही गोष्टी राबवल्या केल्या आहे, कुठं पत्ते खेळणे, दारू पिणे, हे जे समाज वाहत चाललेला आहे ते सगळं बंद केलं. बरोबर. आणि थोडंसं गावसुदला चोऱ्या माऱ्या होत होत्या, लोक म्हणजे रस्त्याचं ही लुटालूट होत होती. दिवस मावळा की इथून कर्मचारी इथं MSCमध्ये होते, दिवस मावळा की गावात जात नव्हते. इकडले इकडून मग ते इथं राहायचे नाही करायचे. तर ह्याला पण मी बंधन घातलं. मग ते सरांना त्यावेळेस मला आता ते कदमच्या नंतर कोणतरी एक खपासून नाव आहे त्यांचं, पण आठवत नाही. तर त्यांना मी जाऊन भेटलो. सर म्हणलं मी आपलंच म्हणजे उपक्रम राबवतो, तुमचंच काम करायला आलो. तर हे गाव सोडून नेहमी लोकांना हाणामाऱ्या होत्या संध्याकाळी जाताना येताना, तर हे कुठं तर रुकलं पाहिजे. तर ती उपक्रम मी राबवितो, त्यात तुमचं पण मला सहकार्य पाहिजे. बरोबर. तर म्हणले ठीक आहे बा, म्हणले काय तुम्हाला पाहिजे असेल ते सांगा. तर म्हणलं मी एक माझी 10-12 माणसाची पार्टी असेल, तर त्या एका माणसाला मी कुठंतरी गाठोडं ही ती देईन आणि त्याला पुढं लागेल आणि मी मागं थांबन. आम्ही जी काही माणसं आहेत ते मागं थांबतो. काहीतरी एकेकाला त्यांनी नागो करू मारलेलं होतं. मग असं मी म्हणजे हे त्यांना बोललो तसं. बरोबर. आणि त्याप्रमाणे मी राबवलं. तर पहिल्याच वेळेस मला 3 व्यक्ती मिळाले, चोरं मिळाले. बरं. पकडले. ती मी पकडले.
त्यांनी ती शेतकऱ्याचे एवढे मोठे कांद्याचं गाठोडं, डाळीचं गाठोडं हे आणायला आणि मग त्याला पकडलं आणि आणून हवाली केलं. मग ती एक प्रकारचं जी जबर बसला, त्यावेळेसपासून कधीही चोरी झाली नाही किंवा वाटमारी झाली नाही किंवा काहीच नाही. बंद झाला तो. बंदच प्रकार झाला. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही बक्षीस पण जिंकलेलं आहे. खरं तर ते अभिमानास्पद आहे. हां, तर हे करत असताना एवढे उपक्रम राबवले तुम्ही, म्हणजे ग्रामसेवकांना घेऊन इथे, तर तुम्हाला कुठंतरी आम्ही बी म्हणजे बक्षीस द्यावं किंवा चांगल्या म्हणजे काय त्याला म्हणायचं तंटामुक्त अध्यक्ष. हो. तर तुम्ही चांगली का उपक्रम राबवले, त्याकरता आपण तुमची निवड करूया. ठीक आहे म्हणलं, काय करावं. मग त्यांनी माझी निवड केली. मला ते 3 लाखाचं बक्षीस दिलं आणि ते गेलं. आता पुन्हा त्यात काय आम्ही ठराव ठेवले होते, परत माझी सत्ता गेली. तर मग त्यांना ते बक्षीस पुन्हा त्यांना मिळालं, ते नवीन येणाऱ्या ह्याना. आणि मग त्यांनी काय आपण म्हणलं ते काय राबवलं नाही, परत त्यांनी काय केलं आपल्याला माहीत नाही. असं खरं तर तुम्ही अतिशय छान असं गप्पा मारत आहात. आणि मला तुम्हाला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढ्या घडामोडी घटना पाहिलेल्या आहेत, एवढ्या गोष्टींना सामोरे गेला आहात. या सर्व गोष्टींमध्ये सामोरे जात असताना तुम्हाला तुमच्या धर्मपत्नींची कशी साथ मिळाली, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे सगळं सामाजिक म्हणजे कार्य करत असताना किंवा राजकीय म्हणजे कार्य करत असताना हे दोन्ही मुलं, म्हणजे मुलगा आणि मुलगी लहानच होते, काही जास्त मोठे नव्हते, काय नव्हते. किंवा घरामध्ये दुसरी कोण म्हणजे आमची नातलग कोण नव्हते म्हणा. हां, मी, वडील हे तेच आणि आमची पत्नी ही ती. तर आता राजकारण म्हणलं, अगर समाज कार्य म्हणलं तर लोकांची दुनियाची वर्दळ राहायची घरी. नाही ते लोक यायचे करायचे. तर ज्यावेळेस बी ते आले लोक, तर त्या लोकांना मी कधीही असं वापस पाठवलं नाही की त्यांचं म्हणजे कुठंतरी स्वागत व्हावं, चहा पाणी अमकं ढमकं, ह्या असे जे काही प्रकार आणखीन कुठले हे असतील, त्या ह्याच्यामध्ये बाबीमध्ये मला माझ्या पत्नीनं एवढं म्हणजे सहकार्य केलं. आणि त्यांच्यामुळेच मी पुढं जाऊ शकलो, त्यांच्यामुळेच ही मी काम करू शकलो. एक टायमाला ह्याच्या कामाच्या ओघानं मला कधी बाहेरगावी जावं लागायचं. मग हे लहान होते. परत हे डीएडला गेल्यानंतर घरी मुलगी तेच, आणि वडील काय म्हातारे थक झालेले, त्यांचं म्हणजे हे नव्हतं. पण अशा पिरियडला भाऊ आता आपला नवरा बाहेरगावी गेला, आले, आता ही काही येणार नाहीत लवकर, ही ती. त्यावेळेस अशा म्हणजे एवढ्या वातावरणामध्ये एक ठामपणे उभारणं किंवा धैर्यानं म्हणजे पुढे येणं, ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी मला साथ दिली. आणि त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टी करू शकलो. बरोबर. आणि आता सध्या तुम्हाला 2 मुलं, तर ते काय करतात? आणि एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा एक मुलगी. तर म्हणजे रुगीस त्याला काय म्हणायचं, नेहमी आजार कुठल्यानं आजार मला सतत आजार. माझ्या आयुष्यात मला एकही दिवस जसं कळतं तसं मला कुठली गोळी नाही मी घेतली असं नाही, एकही दिवस माझा गेला नाही. हां, तर मला गोळी घ्यावीच लागायची, काय ना काय आजार राहायचेच. मग तसे आजार राहतात. हे आता कोरोना बी झाला, आम्ही सगळेजण कोरोनामध्ये सगळेच मध्ये होतो. मग ते एक दवाखान्यात, आम्ही एक दवाखान्यात, हे वेगळे म्हणजे असे होते. तर त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये
मी त्यांना बघू शकलो नाहीत, ते मला बघू शकले नाहीत. हे लवकर म्हणजे आम्हाला ते तर जे बी काही होते ती बी करोनामुळं अंतर ठेवूनच होते. तर त्यावेळी बी थोडंसं जगतापनी मला चांगलं म्हणजे सहकार्य केलं. प्रकाशरावजी जगताप. हो, जगतापनी मला प्रकाशरावांनी चांगलं साथ दिली. म्हणजे बाबा ठीक आहे, त्यांनी तिथपर्यंत आले नसतील, परंतु घरी आता खाण्यापिण्याची अडचणी ही ती, तर मला त्यांनी त्यांच्या वेटरपाशी डबे द्यायचे आणि हे बाजाराच्या घरी पोच कर असं म्हणून त्यांनी सांगायचं. मग ते डबा आम्हाला यायचा करायचा. असं आमचा पुतण्या होता, तो पुतण्या सगळं सहकार्य करीत होता आम्हाला. तसल्या ह्याच्यात बी असताना त्यानं मलाच काय पण इतर लोकांना पण त्यानं सहकार्य केलं करोनामध्ये, पण त्याला कुठली लागण झाली नाही. किंवा पुतण्याचं नाव काय? अभिजित कोकटे. काका, खरं तर खूप खूप घटना असतील किंवा घडामोडी असतील ह्या आज आम्हाला जाणून घेता आल्या. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाबाबतीत काय सांगाल आणि कुटुंबातल्या सगळ्या कुटुंब पाहता तुम्ही समाधानी आहात का? मला अनेक व्याधी होत्या. बरं त्या व्याधीमध्ये मी चांगलंच म्हणजे हे त्रस्त झालेलो होतो. बरं. आणि त्यामध्ये मला आमच्या मंडळीने मला साथ दिली. त्याचबरोबर मला 2 आपत्ती होते, मुलगा आणि मुलगी. नंतर मुलांनी शाळेत जाऊन परत D.Ed केलं, मुलीनं BA केलं आणि थोडंसं हे मार्गाला लागला, नोकरी लागला की आला. आता बाकीचं कौटुंबिक म्हणून बाबा त्याच्याकडे बी आपल्याला बघणं करणं हे पाहुणे मंडळी बसू देत नसते. किंवा आता तुमचा मुलगा नोकरी लागला, मग आमच्याकडे मुलगी आहे, ह्याच्या आहे त्याच्या आहे, असा विषय थोडासा राहायचा. मग शेवटी आमच्या मावसभावाने आमच्या सोनाकरता म्हणजे नाव काढलं. त्यांचा मित्र होता, त्यांचे वडील म्हणजे त्यांचे मित्र होते. आणि त्यावेळेस म्हणले, पापा आपण बबलूला एक स्थळ आहे ती बघायला जाऊ. म्हणून जाऊ, ठीक आहे. मग असं गेल्यानंतर आम्ही त्यांच्याच घरी गेलो. दाखवलं मला त्यांनी. दाखवल्यानंतर मी त्यांना एक विषय थोडासा छेडला किंवा आता मुलगा हे झाला, D.Ed झालेला आहे. हो, तो शिक्षक आहे. आता तू पण D.Ed झालेली आहेस, तुलासुद्धा कुठेतरी आपण नोकरी करावी, शिक्षक हो, असं स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटत असेल तर माझं एक असं म्हणणं आहे की तुला नोकरी करू द्यावी का न करू द्यावी, हे माझा एक मोठा प्रश्न होता. बरोबर. तर मी म्हणलं ते माझ्यावरती राहिलं. तेव्हा तुला नोकरी करायची असेल आणि मला करू द्यायची नसेल तर तुझं काय राहील. नाही म्हणले, तुम्ही म्हणसाल तसं कर म्हणला तरी करणार, नाही म्हणलं तरी राहिलं म्हणजे. बरोबर. मग ते एक प्रश्न सुटला. आता दुसरा एक आता कौटुंबिक म्हणून म्हणलं, आता तू एवढी D.Ed झालेली आहे, हे केलेली आहे, थोडंसं तू म्हणजे आईबापाच्या ह्याच्यात लाडात वागलेली केलेली आहे, त्या लाडामध्ये असते थोडंसं. तर तुला स्वयंपाकाविषयी किती काय काय येतं काय येतं ते. मग मी त्याला विचारलं, तुला पुरणपोळी बनवता येते का. पुरणपोळी आली करता आली की सगळा स्वयंपाकाला आला असं मत. तर ती म्हणली पुरणपोळी तर येते पण दुसरं बी सगळं काय मी करू शकते. आणि जरी समजा नाहीच मला एखादी गोष्ट आवडली तर आईसाहेब आहेतच की, त्यांच्याकडून मी शिकून घे असं म्हणजे हे झालं. आणि सोयरीक जमिली. ते आता अगदी छान आहे माझं कुटुंब, सगळं व्यवस्थित आहे. मला एवढा आनंद वाटतो. म्हणजे वेळ कसा जातो, नातवंडात वेळ जातो आता भयंकर. नातवंडामध्ये याच्यामध्ये चांगला वेळ जातो. आता नातवंड 2 आहे, ती एक मुलगी एक मुलगा आमच्याप्रमाणेच रूढी आली पुढं.
तर त्यांना त्यांच्यामध्ये माझा चांगला वेळ जातो. एखाद्या वेळेस काही काय घडत असते त्या चालतच असतात, लहान मोठे असतात ती लेकराच्या बाबतीत. तर असं छानपैकी म्हणजे वातावरण माझ्या घरचं. बाकीचे लोक जर माझ्या घरी आले आवर्जून मी तुम्हाला सांगू, आता MD सर माझ्या घरी 1-2 वेळेस आले. मला लातूरहून त्यांनी फोन केला की बाजराव मी तुमच्या घरी आलो, पण तुमचं घरातलं वातावरण बघून मी एवढं प्रभावित झालो की एक कुटुंब कसं असावं हे मला तुमच्याकडून माहीत झालं. बरं. इतकं छान तुमचं कुटुंब आहे. तुमचं कुटुंबाची जेवढी ही करावी, वाहवा करावी ती आम्ही थोडीच म्हणतो, पण तुमचं कुटुंब छान आहे. म्हणजे तुमचे संस्कार आहेत. आमचे संस्कार आहेत त्यांच्यावरती हे. तर हे अशा पद्धतीने. अतिशय छान. खरं तर काका तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्या विश्वविशाल न्यूजसाठी. ही खरीच एक मोठी पर्वणी आहे. आणि काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही जे पुस्तक प्रकाशित करत आहात त्या पुस्तकासाठी देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. हां हां. तर मला बी वाटायचं की आता माझी मुलगी म्हणजे लग्नाला आली, आता तिचं कुठेतरी बघावं करावं. तर अशा ह्याच्यातून मला वाटायचं की मला आपल्याला जास्त काय मोठं म्हणजे हे नको आहे, घर मोठं नको आहे, पण जेमतेम त्यांना एक 10-5 एकर जमीन राहावी, नोकरी चांगल्यापैकी असावी, असं एक थोडंसं मनातलं वाटायचं. आणि मग बरेच स्थळे यायचे, पण ती मला काही पसंत पडायचे नाहीत. मग आमच्या साडूच्या वडिलांनी मला एक स्थळ आलं. म्हणजे भारतराव असं असं आहे, ते तुम्ही चांगलं म्हणजे हे आहे, कुटुंब आहे, एक मुलगा, आई वडील आहेत, एवढंच त्यांचं कुटुंब आहे, आणि बघा तुम्हाला ते कसं वाटतं आहे ते. मी म्हणलं ठीक आहे, बघूत आपण. मग एक दिवस ठरवलं आणि मी गेलो. तर नुकतीच त्या मुलाला नोकरी बँकेत लागलेली होती. हे बँकेमध्ये ते त्यावेळेस ह्याला होते गुजरातमध्ये होते सर्व्हिसला. आणि मग ती मी आपले मदलापुरे म्हणून आमचे पाहुणे होते बँकिंग महाराष्ट्र बँकेमध्ये, ते पण होते. मग त्यांना जरा तिथली माहिती असते म्हणून मी त्यांना घेऊन गेलो. तर त्यांनी मग ते इंटरनेटवरून बघितलं ते किंवा आहेत का आहे ते, थोडीशी चौकशी केली. म्हणजे आपणच तर पाहुण्याचं थोडं कशा हे करायचं आहे, आपण बी थोडंसं बघावं म्हणून ते बघितलं. मग ते त्यांना मिळालं किंवा हे आहेत आणि जमीन चांगली आहे. 7 एकर जमीन पूर्ण पानभरती आहे व ह्या उजनीच्या ह्याला. त्यांचं पण चांगलं कुटुंब, अगदी व्यवस्थित आहेत. आज व्याहीचे आणि माझ्या एका म्हणजे आपण जसं आता इथं बोलायला खुल्या मनानं, तसं आम्ही कुठलीही म्हणजे बाबमध्ये येऊ देत नाहीत. एवढ्या कुठल्याही आमच्या म्हणजे खेळीमेळीच्या गप्पा असतात. म्हणजे एक मित्र नवीन मिळाले तुम्हाला. हां, असा एक नवीन मित्र. बरोबर. अशा ह्यानं म्हणजे माझं नातं बी आहे त्यांच्याबरोबर जुडलं गेलं. जसं माझं आणि त्यांचं म्हणजे कसं विचार एक आले, जुळत आले, त्याचप्रमाणे ती बी सुखी आहेत, आपण सुखी आहेत, व्यवस्थित आहे सगळं. काय कुठल्या बाबीची उणीव नाही, त्यामुळं मी सुखी आहे काही. आणि घरी बी मला कुठल्या गोष्टीचं काही हे नाही. अगदी मुलगा सोन हे चांगले सांभाळतात. हे त्यांनीच वाढदिवसाचं सुद्धा हे केलं, नियोजन केलं. मी कधी म्हणजे वाढदिवस साजरा केलेला नाही. हे आत्ताच म्हणजे अमृत महोत्सव साजरा करायचं त्यांनी हे निश्चित केलं. मग मला पण वाटलं, जरी मी इतक्या दिवस म्हणजे आपला वाढदिवस साजरा केला नाही, पण आपला कुठेतरी 75वी अमृत महोत्सव साजरा करायला लागलेत, तर आपण पण त्यांच्या आनंदामध्ये आनंद घेऊया. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये सध्याच्या केमिकल युग आहे सध्या. बरोबर. आणि केमिकल
युगामध्ये आपण वावरत असताना प्रत्येकाला काही ना काही आजार त्याशी जुडलेले आहेत नक्कीच. आणि त्या केमिकलच्या खानपानामध्ये आता कुठंही सकस आहार नाही मिळत. बरोबर. पहिली गावरान म्हणजे हे होते, खातं होते, हे असे हे नव्हते. तर त्याच्या ह्याच्यातून आपण ते पण दिवस बघितले, हे पण दिवस बघायला लागलो. तर केमिकल युग आल्यामुळं बरेच लोकांना अटॅक ये, कॅन्सर हो, नाही ते वेगवेगळे आजार आहेत. परंतु अशा ह्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा असताना आज आपले 75 वर्ष आपण गाठलेत, म्हणजे हे काय कमी नाहीत. बरोबर बरोबर. आणि एखादा कर्मचारी 58 वर्ष झाला की शासन त्याला म्हातारा ठरवितो. रिटायर होतो. नाही, म्हातारा ठरवितो, हां. रिटायरचं नाही, म्हातारा ठरवितो की त्याच्यामध्ये आता कुशलता तेवढी राहिलेली नाही, बरोबर. ताकद राहिलेली नाही, म्हणून त्याला रिटायर करतो. तर जे काय तिथून मला माझे 58 वर्ष पूर्ण झाले असतील हो. तिथून जी मला आयुष्य मिळालं, ही मला देवाने एक ही दिली, म्हणजे काय त्याला म्हणे गिफ्टच दिली म्हणायचं. तर ही मला गिफ्ट मिळाल्यासारखं वाटतं. किंवा मग आपण असल्या युगामध्ये आपण 75 गाठली म्हणजे कमी नाही. बरोबर बरोबर बरोबर. आणि आज सहसा जे कोणी विचारलं तर बाबा माझं वय काय म्हणलं, तुम्ही म्हणतो एवढं वय. हां काका तुमचं एवढं वय आम्हाला तर वाटत नाही. वाटत नाही. पण तुमचं एवढं म्हणजे तुमची प्रकृती एवढी माझ्या माग व्याधी असताना सुद्धा मी म्हणजे चांगलं थोडीशी आवड बी होती तालमीची ह्याची त्याची, म्हणजे केलेले आहेत सगळे. शेती केली, सगळं काय सगळं केलं मी, काय नाही कुठं काही जे राहिलेलंच नाही, सगळ्या ह्याच्यात नाही पुण्य. कसं शक्य आहे बरं या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी करणं कसं शक्य आहे एका व्यक्तिमत्वाला? आता जसा काळ आला तसं घडत गेलं, बदलत गेलो, काळाप्रमाणे आपण बदलत गेलो आणि त्याप्रमाणे वागत पण गेलो. आणि म्हणूनच आपण जे समाजामध्ये जे काय घडलं आहे किंवा आपल्यावर काय म्हणजे ही आली आहेत, तर त्याच्याविषयी काहीतरी गव्हर्नमेंटला सुद्धा त्याची म्हणजे ही व्हावी, त्यांनी बी आपल्या लिखाणातून काहीतरी म्हणजे जनतेला ही द्यावं ती द्यावं अशा ह्याच्यातून ही केलं. त्याच्यातून काय ताई तुझ्या चेहऱ्यात म्हणजे दडलं आहे का, बर हे एक माझं म्हणजे लेख आहे. त्यात बर 2005ला लिहिलेला आहे. बर. तर त्याच्यामध्ये असं आहे की त्यावेळेस तो स्वाईन फ्लू नवीन आलेला होता आज. आणि स्वाईन फ्लूमध्ये तुम्ही 5 फुटाचं डिस्टन्स ठेवा, 6 फुटाचं डिस्टन्स ठेवा, आपला चेहरा बांधून घ्या. या सध्या आता मास्क जसा होता तसं ते. तर बऱ्याचशा मुली ते आपल्या स्कार्फ बांधायच्या, करायच्या, तोंड झाकून घ्यायच्या. त्याच्यावरती ती उद्देशून लिहिलेला हे आहे. तर बाबा ह्या मुलीनं आपला चेहरा का झाकून घेतला, कशामुळं झाकून घेतला, एक थोडीशी जिज्ञासा माझ्या मनात आली आणि कुठंतरी हे समाजापुढं मांडावे असं म्हणजे हे आलं. तर त्यात एक विषय आला, माझा मित्रच होता तो, आणि माझ्या मित्राचा तो मित्र होता. तर एक वेळेस त्यानं असंच रस्त्यात उभारल्यानंतर त्याला त्याची बहीण एक जणाच्या गाडीवर चाललेली दिसल्यावर त्यांना मला त्या मित्राला म्हणलं, अरे मी तुझ्या बहिणीला असं बघितलं. तर ती म्हणला, नाही म्हणलं माझी बहीण अशी करू शकत नाही, जाऊ शकत नाही. तर ते म्हणले, नाही अरे मी तुझा मित्र आहे, तुला मी खोटं बोलणार आहे का, मी बघितलं. मग त्यानं विचारलं तिच्या अंगावरती कसा ड्रेस होता, हे होता. तर त्यानं सांगितलं असा असा ड्रेस होता. मग तर नाहीच म्हणला माझी बहीण, मग तर माझी बहीण नाहीच म्हणलं. अरे तुझीच बहीण होती, मी चांगलं तिला ओळखीतो, आता तुझी बहीण का माझी, मी तुझ्या घरी आलेलो आहे का ना, नेहमी बघितलेलं आहे, तीच होती. ठीक आहे म्हणला, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो म्हणला.
मग ते ना आल्यावर त्याच्या बहिणीला विचारलं, तू कुठे गेली होती, काय गेली होती, कोणाबरोबर गेली ती? तर म्हणली नाही, म्हणली मी कोणाबरोबर गेली नाही. कुठे गेली नाही म्हणली. नाही म्हणली तू गेली होती, माझ्या मित्रानं मला सांगितलं. एवढ्या खात्रीने सांगतो म्हणजे काहीतरी झालं ह्याच्यात. ते मग तिला रागवायला करायला बघ, तू आता जर मला खरं सांगितलं तर ठीक, नाही तर मी तुझी गय करणार नाही. इथपर्यंत झालं. मग तिनं म्हणली गेलती म्हणली. मग कुठला ड्रेस होता तुझ्या अंगावर? तू तर शाळेत ही ड्रेस घातला होता, ही ड्रेस कसं काय तुझ्या अंगात? तर मी माझ्या मैत्रिणीचा घालून गेले होते अशी ती बोलली. सांगितलं. मग त्याच्यावर ती मला, अरे आपण ह्याच्यावर काहीतरी आपण लिहिलं पाहिजे म्हणून त्याच्यावरती मी ती ताई तुझ्या चेहऱ्यात दडलंय का हा लेख तयार केला. आणि तुझा चेहरा दडलाय, तू तुझा चेहऱ्याला म्हणजे झाकून घेतला. का घेतला, कशामुळे घेतला काही मला माहीत नाही. स्वाईन फ्लूमुळे घेतला का धुळीमुळे घेतला का आणखीन कशामुळे घेतला, पण मला ते माहीत नाही. तर त्याच्यात ती एकदम, ताई तुला मोबाईल वापरण्या माझं बंधन नाही, बरोबर, पण तू त्यात चांगलं पाहतच नाही, चांगलं घेतच नाही, सगळं वाईट तू घेतेस. तुला टी व्ही पाहण्यामध्ये माझं बंधन नाही, पण तू त्यातलं काही चांगलं घेतच नाही. की असा ते एक लेख आहे. चांगला गाजला ती लेख. असे तो लेख जो आहे तो तुम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये नक्कीच तो लेख आम्ही वाचू. आणि काका खरं तर तुम्ही खूप छान अशा गप्पा मारल्या, सगळा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न खरा केला, छोटासा प्रयत्न माझ्याकडनं झालेला आहे. आणि तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्या, एवढ्या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना विश्वविशाल न्यूजला सांगितल्या, त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आता अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहात, असंच शतकसुद्धा ठोकावं अशा शुभेच्छा देतो. आणि आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. हां, धन्यवाद. मी पण तुमचं हे करतो, धन्य मानतो. तुम्ही येऊन या ठिकाणी, माझ्या घरी येऊन या ठिकाणी मला म्हणजे सगळ्या बाजूनं बोलतं केलं. आणि ते पण मी तुम्हाला जसं जसं माझ्या आयुष्यात घडत गेलं ते मी तुमच्या पुढं मांडलं आणि तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी पण तुमचा आभारी आहे. आणि सगळंच तुम्ही राजकीय ह्याच्यात छेडलं, तुम्ही समाजकार्यात छेडलं, आणखीन काय कौटुंबिक छेडलं, तुम्ही खरं तर मला शेतीच्या ह्याच्यात पण छेडलं नाही, आणखीन बऱ्याच गोष्टी होत्या. आपण काय आणखी एक मुलाखत घेऊयात, भाग 2 करूयात आपण. तर खूप छान वाटलं येऊन, तुम्ही माझी मुलाखत घेतली. तुम्ही आता या मुलाखतीत मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्ही आता प्रकाशित करणार. नक्कीच चांगल्या प्रकारे व्हावं असं मी पण इच्छा करतो. नक्कीच. तर तुम्ही एक माझ्या माध्यमातून समाजापुढं हे जाईल की खरंच एवढे भारतरावनी एवढं समाजात राहून काय गोष्टीशी म्हणजे निगडित आहे. तर हे आज आमच्या मुलाखतीमुळं तुम्हाला माहीत झालं. नक्की असं हे म्हणजे थोडं होईल. काका खरं तर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. नवीन पिढीसाठी तुम्ही एक 2 ते 4 शब्दामध्ये काय सांगू इच्छिता? आताचं जे वातावरण आहे ते पाहता तुम्हाला काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? आता नवीन पिढीकडं जर आपण बघितलं आणि जुन्या पिढीकडं जर बघितलं तर जुनी जी पिढी होती ती आपल्या आईबापाच्या म्हणजे पूर्ण ह्याची आज्ञाधारक होती. पण ती आज पिढी राहिलेली नाही. ती आज जसं आपण म्हणू शकतो मला त्याचं चांगलं वाटतंय पण त्याला माझं चांगलं वाटतंय, अशातला प्रकार. किंवा आम्ही एवढी जगाच्या तुलनेमध्ये भारतीय संस्कृती एवढी चांगली असताना सुद्धा
आम्ही पाश्चात्य संस्कृतीकडं आपण झुकायला लागलो आहे. का झुकायला लागलो? ते आज ते आपलं हरे राम हरे कृष्ण म्हणून आपलं हे करते. तर आपण काय करतो, सत्यम शिवम सुंदरम कुठं हे असले हे करतो, म्हणजे पाश्चात्य संस्कृतीकडे झुकायला लागलो. तर कुठंतरी आपल्या संस्कृतीला अजून म्हणजे जाण्याचं ह्यानी स्टॉप करावं, व्यसन करू नये, कुठल्या ह्याच्या आहारी जाऊ नये. आपण आपलं शिक्षण, आपलं कुटुंब, आपले काही जे उद्योगधंदे हे बघत राहावं, नव्या पिढीनं बी हे करावं. आपल्या आईवडिलांचं म्हणजे आदर मानणं, मोठ्या माणसाला आधार देणं म्हणजे आदर करणं, हे असं कुठंतरी म्हणजे हो असं वाटतं. परंतु विचित्र युग आला की मुलं आज एवढे शिक्षणाच्या ह्यानं म्हणा त्यांना मोप शिकलेत. बरोबर. पण शिकल्यामुळं त्यांना कुठं आपलं चारा दिसना गेला असं झालं. कुठंतरी आपल्याला पोटभर म्हणजे हे मिळावं, आपलं पोट भरावं असं काही राहिलेलंच नाही. आज एवढं व्यसनानं आपला समाज भरकटत चालला. दारू पिणे, मुटका ते काय मटका काय गुटखा किंवा काही अजून जुगार असतील ते खेळणे ह्याच्यामध्ये वाहत गेला. आणि तसं होत असताना सुद्धा आज जमीन कमी झालेली आहे. हो, जमीन लोक वाढले परंतु जमीन कमी झालेली आहे. आणि शासनाला पण ते ला आपण धन्यच मानावं लागेल शासनाचं. पूर्वी आपली लोकसंख्या कमी होती, जमीन जास्त होती आणि जमीन जास्त होती. त्यामुळं आपल्याला थोडं जरी अन्न त्या जमिनीतून मिळालं तर संख्येच्या मानानं बस होत होतं. पण आज एवढी जगाच्या पाठीवर नंबर 1ची लोकसंख्या झाली. त्यामुळं ही केमिकल युगामुळं उत्पन्न वाढलं. बरोबर. जमीन जरी कमी झालं तर उत्पन्न वाढलं. पण ती उत्पन्न नुसतं पोट भरणे इतकंच आहे. बरोबर. पोटच भरते त्याच्यातून. कुठंतरी आपलं पोट भरलं पाहिजे, पोटाची आग निवली पाहिजे, एवढंच आहे. पण त्याच्या ह्याच्यातून आपल्या शरीरावर काय परिणाम आलेले याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून शासन बी आहे ते केमिकल काढून काय का होईना पण शेतकरी पिकं काढते, सवते. त्यामुळं जसं हायब्रिड पीक आलेलं तसं लेकरंसुद्धा हायब्रिडाप्रमाणेच वागायला म्हणायला काय. आणि त्याला एक आहे असं हायब्रिड इज व्हेरी ब्रिलियंट अशी एक ही झालेली आहे, व्याख्या झालेली आहे की जे आज बघा तुम्ही ते गायच्या जशा गाई दूध एवढं मोठे देतात पण त्याच्यामध्ये कसं आहे का नाही. आणि तीच आपली गावरान गाई बघा तिच्या दुधामध्ये कसं आहे. पण तीसुद्धा आज जी काही तिची ओरिजिनल कस होती ती आपल्याला मिळत नाही. बरोबर. त्याच्यामुळं बी त्यांच्या प्रकृतीवर सगळे वेगळे वेगळे व्हायला ना, म्हणजे त्याचे दुष्परिणाम व्हायला. बरोबर. आणि त्यामुळं तरुण पिढी वाहत चाललेली आहे. त्या ह्याच्यामध्ये आता लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, मुलीच्या अपेक्षा वाढल्यात. बरोबर. आणि हुंडाबळीमुळं बी थोडंसं लोकाला वाटायचं की हे बा मुलीला लय हुंडा जातोय, आमका जातोय. त्यामुळं ते मुली मध्यंतरी कमी झालं. आणि आज ती प्रमाण कमी झाल्यामुळं समाजसुद्धा भरकटत चालला आता इकडं तिकडं. आणि आज एका खेड्यात जर तुम्ही जाऊन बघितलं तर 100 200 पोरं तसेच राहिलेले आहेत, लग्न नाहीत. आणि त्यामुळं पण पोरं वाहत चाललेले आहेत. हे दृश्य आज बघायला मिळतं. हे म्हणजे भयंकर वाईट दृश्य आहे. बरोबर. आणि त्यामुळं असे बी वाईट प्रकार कुठं शेवटी पोटाची खळगी भरण्याकरता माणूस गपची बसवून मग ती कुठल्याही थराला जाऊ शकतो. बरोबर. ते आज ती घडायला लागलं. नक्कीच. आणि त्या ह्याच्यातून बी पुन्हा जातीवाद म्हणजे जास्त झाला आता. बरोबर. असं आहे ते. नक्कीच. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा
आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.